Hello students, welcome in today's lecture. Today we are going to discuss the very important information from the CET point of view which is required to our subject biology, and if you follow the information that we are discussed now, then I am sure that you will get definite benefit from it. पहा, आधीच्या 2 लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम्स डिस्कस केले होते. फर्स्ट लेक्चर आपण कंडक्ट केलं होतं प्रॉब्लेम्स ऑन रिप्रोडक्शन इन प्लांट, अँड सेकंड लेक्चर इज दी प्रॉब्लेम्स ऑन जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स. अजून एक प्रॉब्लेमचं लेक्चर मी घेणार आहे विच इज बेस्ड ऑन दी नेचर ऑफ जीन अँड इट्स एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन. पण आजचा व्हिडिओ हा मी मुद्दाम यासाठी तयार केलेला आहे की आता खूप कमी वेळ आहे, काही दिवसातच आपण CETची एक्झाम फेस करणार आहोत. पण या व्हिडिओचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. शेवटच्या या 10-8 दिवसामध्ये 8-9 दिवसामध्ये आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी, आणि त्यासाठीच आपण हा व्हिडिओ आज मुद्दामून तुमच्यासाठी तयार केलेला आहे. त्यामुळे फर्स्ट टू लास्ट नीट व्हिडिओ ऐका. बायोमध्ये तुम्हाला काय काय जाता जाता रिव्हिजन करणं गरजेचं आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणूनच आपण हा तिसरा व्हिडिओ तयार केलेला आहे यासाठी की तुम्ही आजपासून या पद्धतीनं थोडीशी फास्ट रिव्हिजन बायोची करा की जेणेकरून तुम्हाला नक्कीच त्याचा एक्झाममध्ये फायदा होईल. पहा, काही ज्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्या सुरुवातीला मी परत रिपीट करत आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे PCB ग्रुपसाठी तुम्ही जी CET एक्झाम देणार आहात त्यामध्ये बायोलॉजी 100 मार्क्स असणार आहे आणि फिजिक्स केमिस्ट्री 100 मार्क्स असणार आहे. त्यामुळं ओव्हरऑल CETच्या सिलेबसमध्ये आपल्या असं लक्षात येईल की बायोलॉजीसाठी आपल्याला 50% मार्क्स अलॉट केलेले आहेत आणि फिजिक्स केमिस्ट्रीसाठी 50% मार्क्स अलॉट केलेले आहेत. सो इफ वी कन्सिडर आवर ग्रुप PCB, देन द इम्पॉर्टन्स ऑफ बायोलॉजी इज अबाउट टोटल सिलेबस कन्सिडर केला तर 50% आपल्याला पाहायला मिळतं. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ठीक आहे. जर आपण सेकंड पॉईंटवर फोकस केलं बायोलॉजीच्या सिलेबसवर तर तुम्हाला सर्वांना हेही माहीत आहे की 11चे एकूण 8 चॅप्टर्स आहेत. तसं जर कंडक्ट केलं आपण किंवा जर कन्सिडर केलं तर 20% सिलेबस आपल्याला 11 स्टँडर्डचा पाहायला मिळतो. त्यामध्ये बायो 1चे 4 टॉपिक आणि बायो 2चे 4 टॉपिक असे 8 चॅप्टर्स आपल्याला इन्क्लूड केलेले आहेत. आणि 12वी सायन्सचा जर आपण विचार केला तर 12वी सायन्सचे एकूण आपल्याला 19 चॅप्टर घेतलेले आहेत. म्हणजे 80% सिलेबस हा आपल्याला 12वीचा आहे आणि 20% सिलेबस आपल्याला 11वीचा आहे. टोटल चॅप्टर्स आपण जर कन्सिडर केले तर 27 आहेत. वर्षभर तुम्ही CETचा अभ्यास केलेलाच आहात, पण शेवटची रिव्हिजन ही अतिशय महत्त्वाची ठरते. आणि ही रिव्हिजन तुम्हाला करताना कशा पद्धतीने करायचे आहे हे आपण डिस्कस करणार आहे. 27 चॅप्टर्स आपल्याला बायोलॉजीचे आहेत, बरोबर. हे सगळे आता शेवटच्या स्टेजला तर आपण सुरुवातीपासून वाचून करू शकणार नाही आहे, परंतु 10वी रिव्हिजन केल्यामुळं जे काही पॉईंट्स आपले स्किप झाले असतील आत्तापर्यंत वाचण्यामधून ते आपण ओव्हरलूक करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि त्यामुळं मी तुम्हाला 10 इम्पॉर्टंट पॉईंट्स डिस्कस करणार आहे. ते आपण काळजीपूर्वक फॉलो करायचे आहेत, ज्याचा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. ठीक आहे. पहिला पॉईंट मी सांगते तुम्हाला, तो आहे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बॉक्स. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बॉक्स म्हणजे पहा, जेव्हा तुम्ही टेक्स्टबुक रीड करत असता त्यावेळी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये काही पिंक, पर्पल, ब्ल्यू कलरचे काय पाहायला मिळतात, कॉलम्स पाहायला मिळतात, बरोबर आहे. पण रीड करत असताना थेरी पॉईंट ऑफ व्ह्यू हे कॉलम महत्त्वाचे नाही आहेत, परंतु CET पॉईंट ऑफ व्ह्यू हे कॉलम महत्त्वाचे आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला टेक्स्टबुकमध्ये पर्पल कलरचे, त्यानंतर पिंक कलरचे, ब्ल्यू कलरचे काही इन्फॉर्मेशन त्या कलरमध्ये आपल्याला दिलेली असते आणि ती इन्फॉर्मेशन आपण CET पॉईंट ऑफ व्ह्यू वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 37वर तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे
फॉर एक्झाम्पल सांगते मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारची इन्फॉर्मेशन ज्या पेजवर, प्रत्येक पेजवर आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वेगळ्या कलरमध्ये छापलेली आहे ती रीड करायची आहे केअरफुली, बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर CET पॉईंट ऑफ व्ह्यू. इफ यू ऑब्झर्व द प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर, देन you will get that there is always question asked on this extra information which is given in our textbook. So if for example on the page number 37 information is given that the first transposon were discovered in a maze that is called as Z maze by Barbara M. Clintock in 1948. This common form of transposon in human is called allosequence. It is approximately 300 bases long. So this information on page number 37 is given in different color. That information you have to read very carefully. Okay, so this is one example I have given you. So follow this instruction, and from page first, that is the first topic is the Mendel's topic, genetic basis of inheritance, to the last topic you have to find out the extra information box and you have to read it carefully, because for CET point of view question is asked on that page. Now we will discuss another same example under the title extra information box, that is on the page number 147. So here on the page number 147 information is given in different color, and that is the prenatal diagnostic technique, in bracket given as regulation and prevention of misuse act PNDT in 1996 has banned the use of medical technique for sex determination. PNDT stand for prenatal diagnostic technique. So this prenatal diagnostic technique is one of the technique which is launched or implemented from 1996, and under this act there will be ban on the technique of sex determination. म्हणजे या ॲक्टच्या खाली सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे त्या चाइल्डचं सेक्स, वेदर इट इज मेल ऑर फिमेल, हे बॅन करण्यात आलेलं आहे. आणि ही इन्फॉर्मेशन आपल्याला पेज नंबर 147वर दिलेली आहे. जनरली थेरी वाचताना, कारण तुम्ही आता ऑलरेडी थेरीची एक्झाम दिलेली आहे, आपण काय करतो, ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वाचत नाही, डिलीट करतो. पण ती जरी थेरीसाठी तेवढी इम्पॉर्टंट नसली तरी CET पॉईंट ऑफ व्ह्यू ती खूप महत्त्वाची आहे. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. एक ट्रान्सपोझोनवर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असलेलं एक्झाम्पल, आणि दुसरं ते PNDT ॲक्ट की ज्याच्या अंडर सेक्स डिटर्मिनेशन बॅन केलं जातं. तर असे फॉर एक्झाम्पल मी 2 तुम्हाला सांगितलेले आहेत. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बॉक्सच्या अंडर तुम्हाला फर्स्ट चॅप्टर टू लास्ट चॅप्टर हे सगळे व्यवस्थित रीड करायचे जातात या शेवटच्या काही दिवसामध्ये. त्यामुळं याच्यावर जर एखादा क्वेश्चन, एखादा म्हणण्यापेक्षा याच्यावर एक क्वेश्चन असतोच, तो तुम्हाला एक क्वेश्चन म्हणजे एकच नाही, वेटेजप्रमाणे आपण जर बघितलं तर किमान तुम्हाला एक 4 क्वेश्चन याच्यावर पाहायला मिळतील. ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. त्यामुळे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आता आपण वळणार आहोत सेकंड पॉईंटकडं. सेकंड पॉईंट आहे नंबर अँड व्हॅल्यूज. आता तुम्ही म्हणा नंबर अँड व्हॅल्यूज काय, तर आपल्याला काय करायचं आहे पहा, फर्स्ट चॅप्टर टू लास्ट चॅप्टर बोथ 11 स्टँडर्ड जे 8 चॅप्टर असणार आहेत आणि 12 स्टँडर्डचे चॅप्टर जे आपण सांगितलेले आहेत 19 चॅप्टर असणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला नंबर आणि व्हॅल्यूज ज्या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत, हायलाईट करायचे आहेत आणि त्या व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. नो डाऊट सगळ्या चॅप्टरमध्ये काही नंबर आणि व्हॅल्यूज मिळणार नाही. मग तुम्हाला कळायला पाहिजे की नंबर आणि व्हॅल्यूज काय आहेत. यासाठी मी काही एक्झाम्पल तुम्हाला इथे सांगितलेले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी ते एक एक्झाम्पल म्हणून 12वीचा सेकंड चॅप्टर तुम्हाला जो आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, किंवा त्याला आपण CET पॉईंट ऑफ आपलं नाव काय आहे, जीन, त्याचं नेचर, एक्सप्रेशन, रेग्युलेशन, या टॉपिकमधलं फॉर एक्झाम्पल मी नंबर आणि व्हॅल्यूज दिलेले आहेत. सगळ्याच टॉपिकमध्ये असतील असं नाही, तुम्हाला शोधायचे आहेत. त्या मी एक एक्झाम्पल म्हणून हा टॉपिक घेतलेला आहे. बघा या टॉपिकमध्ये आपल्याला DNAचं डायमेन्शन दिलेलं आहे. म्हणजे काय दिलेलं आहे, तर डायमीटर ऑफ DNA 2 नॅनोमीटर,
one complete turn which we call as a spiral. So one complete turn or spiral of DNA 3.4 nanometer. One complete turn or spiral in which there will be presence of 10 base pair. Distance between two successive DNA steps is 0.34 नॅनोमीटर. ह्या काही व्हॅल्यूज किंवा नंबर्स आपल्याला बायोलॉजीमध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये फाइंड आउट करायचे आहेत. काही टिपिकल चॅप्टर निघतील की ज्याच्यामध्येच आपल्याला नंबर आणि व्हॅल्यूज मिळाले असतील, तर त्या आपण फाइंड आउट केल्या तर याच्यावर एक प्रकारे क्वेश्चन CETला विचारला जाईल, तो आपल्याला लूज करता येणार नाही आणि तो व्यवस्थित आपल्याला रीड करता येईल. त्यामुळं हा सेकंड पॉईंटसुद्धा तितकाच महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळतो. ओके, नाऊ थर्ड पॉईंट दॅट इज एन्झाईम्स अँड देअर फंक्शन. जर आपण टॉपिकचा विचार केला, मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला 12वीचे टॉपिक जर सांगितले तर त्या टॉपिकमध्ये आपण असे बरेचसे काही टॉपिक आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला एन्झाईमचं आणि त्याचं फंक्शन्स बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल बायोटेक्नॉलॉजी टॉपिक जर आपण बघितला तर त्या बायोटेक्नॉलॉजी टॉपिकमध्ये तुम्हाला वेगवेगळे एन्झाईम पाहायला मिळतात. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम, DNA एन्झाईम, क्लास पाहायला मिळतात एन्झाईमचे, एक्झोन्यूक्लियस, एंडोन्यूक्लियस, बरोबर आहे. त्यानंतर PCR टेक्निक, या PCR टेक्निकमध्ये काही एन्झाईमचा रोल पाहायला मिळतो. त्यानंतर ट्रान्सपोझोन या पॉईंटमध्ये काही एन्झाईमचा रोल पाहायला मिळतो. त्यानंतर आपण हे बघितलेलं आहे की एन्झाईमचं नॉमेनक्लेचर करताना तिथं काही आपण एन्झाईमचा उल्लेख केलेला आहे. हे जसं प्रत्येक चॅप्टरमध्ये आता रिप्रोडक्शन इन प्लांटमध्ये तुम्हाला कुठलाही एन्झाईमचा रोल पाहायला मिळणार नाही, बरोबर आहे. मेंडेलचा जो टॉपिक आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, त्यामध्ये सुद्धा आपल्याला एन्झाईमचा रोल पाहायला मिळणार नाही आहे. परंतु काही चॅप्टर असे असणार आहेत की ज्यामधले एन्झाईम्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल मी बायोटेक्नॉलॉजीचा टॉपिक सांगितला, त्यानंतर इथं मी एक्झाम्पल म्हणून टॉपिक घेतलेला आहे जीन, नेचर, एक्सप्रेशन आणि रेग्युलेशनमधला. आता यामध्ये फॉर एक्झाम्पल मी सांगते बरं का, सगळे इथं आपण मेन्शन केलेले नाहीत, तुम्हाला ते फाइंड आउट करायचे हे नीट लक्षात घ्या. आता पहा, मी याच्यामध्ये एक एन्झाईम दाखवलेलं आहे हेलिकेज. हेलिकेज एन्झाईम इज रिक्वायर फॉर सेपरेशन ऑफ दी 2 DNA स्टँड. आपण बघितलं होतं रेप्लिकेशन ऑफ DNA DNA स्टँड्स आर कॉइल अराउंड इच अदर. They are always right-handed coiling and this coiling must be separated before the process of replication will be start. Okay, and for that the role of enzyme helicase is very important and this enzyme cause the separation of the 2 DNA strand. So you have to remember the role of the helicase enzyme. सेकंड वन RNA पॉलिमरेज एन्झाईम. आपण प्रोटीन सिंथेसिसमध्ये ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या 2 टर्म पाहिल्या होत्या आणि त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की ट्रान्स्क्रिप्शनसाठी काही एन्झाईम लागतात, ट्रान्सलेशनसाठी काही एन्झाईम लागतात. परत आपण डिस्कस केलं होतं की प्रोकॅरियोटिकमध्ये एन्झाईमचा सेट वेगळा असतो आहे, युकॅरियोटिकमध्ये एन्झाईमचा सेट वेगळा असतो आहे. तर इथं मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे RNA पॉलिमरेज की ज्याच्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते आणि RNA पॉलिमरेज एन्झाईम इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्स्क्रिप्शन. ओके, DNA पॉलिमरेज कशासाठी लागतं तर फॉर सिंथेसिस ऑफ DNA टू DNA. DNA पासून DNA तयार करण्यासाठी DNA पॉलिमरेज लागतं, DNA पासून RNA तयार करण्यासाठी RNA पॉलिमरेज लागतं. त्याला आपण दुसऱ्या वर्डमध्ये ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणतोय. तिसरं एक एन्झाईम इथं मेन्शन केलेलं आहे RNA प्रायमेज. RNA प्रायमेज एन्झाईम कशासाठी लागतं फॉर सिंथेसिस ऑफ RNA प्रायमर. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की RNA प्रायमर व्हाय इट इज इम्पॉर्टंट, कारण RNA प्रायमर असल्याशिवाय आपल्याला काय पाहायला मिळतं, DNA पासून नवीन DNA स्ट्रँड तयार होत नाही. सो RNA प्रायमर इज इम्पॉर्टंट अँड फॉर DNA रेप्लिकेशन अँड दिस RNA प्रायमर इज सिंथेसाइज्ड बाय एन्झाईम RNA प्रायमेज. सो स्टुडंट, द थर्ड पॉइंट that we are now going to discuss is enzyme and their function. So you should know the enzymes. So you have to follow all these 27 chapters and in some chapters you will get the role of enzyme and their specific function. So you have to highlight that point and you have to remember this for CET point of view.
आता आपण जो चौथा पॉईंट डिस्कस करणार आहोत तो आहे मायक्रो ऑर्गॅनिझम अँड देअर रोल्स. म्हणजे आपण जे 27 चॅप्टर्स रिवाईज करणार आहोत, ह्या 27 चॅप्टरमध्ये कितीतरी चॅप्टरमध्ये तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्यांचा रोल पाहायला मिळणार आहे. बरोबर आहे. मग एखाद्या ठिकाणी एखादा सेंटेन्स असेल, फॉर एक्झाम्पल रायझोबियम बॅक्टेरिया इज इम्पॉर्टंट फॉर दी नायट्रोजन फिक्सेशन इन द लेग्युमिनस प्लांट, हे स्टेटमेंट असेल. किंवा जसं आपण बायो फर्टिलायझरमध्ये बरीच एक्झाम्पल पाहिलेले आहेत, आझोला ॲनाबिनाचा रिलेशनशिप बघितला असेल, किंवा काही ब्लू ग्रीन अल्गी त्यांचं बायो फर्टिलायझरमध्ये रोल बघितला असेल. तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्यांचा स्पेसिफिक रोल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. एक चॅप्टर आपल्याला आहे मायक्रोब्स फॉर ह्युमन वेलफेअर. त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याचं नाव आणि त्याचा रोल लक्षात ठेवायचा आहे. जसं आपण बघितलेलं आहे या चॅप्टरमध्ये रोल ऑफ मायक्रोब्स इन फूड प्रिपरेशन, त्यानंतर रोल ऑफ मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन, बायोगॅस फॉर्मेशन, सिवेज ट्रीटमेंट, त्यानंतर फॉर मेकिंग एन्झाईम्स, विटॅमिन्स, अँटीबायोटिक्स अँड सो ऑन. ओके, म्हणजे हा एकच चॅप्टर असा आहे असं नाही मायक्रो ऑर्गॅनिझमचा. 27 चॅप्टरमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे लाईन टू लाईन रीडिंग करत असताना वेअर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर देअर अँड देअर रोल. मग एक एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे ते म्हणजे मायक्रोब्स फॉर ह्युमन वेलफेअरमधले एक्झाम्पल. जसं तुम्ही त्यामध्ये शिकलेलं आहात की विटॅमिन्स प्रोडक्शन करण्यासाठी स्पेसिफिक मायक्रोब्स लागतात. फॉर एक्झाम्पल विटॅमिन सी तयार करण्यासाठी आस्परजिलस नायगर नावाच्या फंगायचा यूज केला जातो. विटॅमिन B12 तयार करण्यासाठी सुडोमोनास डिनायट्रिफिकन्स या बॅक्टेरियाचा रोल आपल्याला पाहायला मिळतो. किंवा विटॅमिन B2 तयार करण्यासाठी न्यूरोस्पोरा, गॉसिपी अँड इरोमोथेसियम अशबी हे जे मायक्रोब्स आहेत यांचा रोल आपल्याला पाहायला मिळतो. याचा अर्थ आपल्याला मायक्रोब्स आणि त्याचं प्रोडक्शन कोणतं आहे ते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं तुम्हाला आता जाता जाता फास्ट रिव्हिजन करत असताना हे फाइंड आउट करायचं आहे की मायक्रोब्स अँड देअर रोल. याच्यावर पण आपल्याला डेफिनेटली CETमध्ये क्वेश्चन विचारलेला पाहायला मिळतो. पहा, एक्झामिनर जेव्हा पेपर सेट करत असतो तेव्हा हे सगळे पॉईंट विचारात घेऊनच पेपर सेट करत असतो. आणि त्यासाठीच आपला हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण हे पॉईंट आपल्याकडून स्किप होता कामा नयेत म्हणून हा स्पेशली व्हिडिओ आपल्यासाठी तयार केलेला आहे. आता 5वा पॉईंट आपण बघणार आहोत शॉर्ट फॉर्म्स, ज्याला आपण म्हणतो आहे ॲब्रिव्हिएशन. आपण जर बायोच्या बुकमध्ये बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की खूप काही शॉर्ट फॉर्म्स आहेत किंवा ॲब्रिव्हिएटेड फॉर्म्स आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला त्याचा फुल फॉर्म स्टडी करणं खूप गरजेचं आहे. अगदी मुलांना PCR फुल फॉर्म जर CET पॉईंट ऑफ व्ह्यू विचारला तरी सांगता येत नाही, जो आपण अनेक वेळा रिवाईज केलेला असतो, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. मग इतके सोपे फुल फॉर्म आपण जर इतक्या इझिली निग्लेक्ट करत असेल तर मग जसं मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे GEAC किंवा PAR, हे फुल फॉर्म तर आपण खूप सोप्या पद्धतीनं असले तरी लक्षात ठेवत नाही. आणि पहा, जेव्हा ऑप्शन तुम्ही बघता CETच्या एक्झाममध्ये तेव्हा फुल फॉर्मचे ऑप्शन्स हे खूप जंबल करण्यासारखे असतात. म्हणजे 4 ऑप्शन्स थोड्या थोड्या पद्धतीनं त्यांनी चेंज केलेले असतात आणि मग आपल्याला नेमकं कन्फ्युजन होतं आणि नेमकं कोणता ॲन्सर आहे हे समजत नाही. तशासाठी आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्या 11वीच्या 8 आणि 12वीच्या चॅप्टरमधून आपल्याला जेवढे जेवढे शॉर्ट फॉर्म्स आहेत त्याचे फुल फॉर्म्स एकदा व्यवस्थित रीड करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी GEAC हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. हा शॉर्ट फॉर्म आहे GEAC. याचा फुल फॉर्म काय आहे पहा, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी. जर तुम्ही व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन जर रीड केलं तर निश्चितच मला वाटतं तुम्ही हे विसरू शकणार नाही. आणि या शेवटच्या काही दिवसामध्ये हे खूप गरजेचं आहे की एकदा आपण हे सगळे शॉर्ट फॉर्म रिवाईज करणं गरजेचं आहे. सो GEACचा फुल फॉर्म काय सांगितलं आपण, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी. BOD मीन्स बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड and PAR stands for photosynthetically active radiation. पहा मुलांनो, हे
फॉर एक्झाम्पल मी 3 तुम्हाला शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत. देर आर नंबर ऑफ शॉर्ट फॉर्म्स आर गिवन इन आवर बुक both in 11th and 12th standard. You have to refer it because there is surely question asked for the CET. Sixth important point for the biology is the bold and italic words. Bold and italic words. आपण जर एक एक चॅप्टर केअरफुली रीड केला तर तुमच्या हे लक्षात येईल की बऱ्याच ठिकाणी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपणाला ठळक अक्षरामध्ये दिलेली आहे आणि काही इन्फॉर्मेशन तुम्हाला अशी तिरकी म्हणजे इटॅलिक वर्ड्समध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते. फॉर एक्झाम्पल लॅक कल्चर जर तुम्ही बघितलं तर त्या लॅक कल्चरमध्ये इन्सेक्टचं नाव ट्रॅकाडिया लॅका हे ठळक अक्षरामध्ये आपल्याला दिलेलं पाहायला मिळतं. बरोबर आहे. त्यानंतर सायंटिस्टची नावं ठळक अक्षरामध्ये आपल्याला दिलेली पाहायला मिळतात किंवा ज्या डेफिनेशन्स आपल्याला पाहायला मिळतात त्याही ठळक अक्षरामध्ये म्हणजे बोल्ड लेटरमध्ये आपल्याला दिलेल्या पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल आपण जर पहिला टॉपिक घेतला मेंडेलचा तर त्या टॉपिकमध्ये तुम्हाला लक्षात येईल की हेरिडिटीची इन्फॉर्मेशन म्हणजे हेरिडिटीची डेफिनेशन जी आहे ती बोल्ड वर्डमध्ये दिलेली आहे, बोल्ड लेटरमध्ये दिलेली आहे. व्हेरिएशनची इन्फॉर्मेशन बोल्ड लेटरमध्ये दिलेलं आहे. जेनेटिकची इन्फॉर्मेशन बोल्ड लेटरमध्ये दिलेलं आहे. म्हणजे ह्या काय आहेत, ह्या डेफिनेशन्स आहेत. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन्स पाहायला मिळतात, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन्स पाहायला मिळतात ह्या सगळ्या डेफिनेशन्स ह्या बोल्डमध्ये दिलेल्या असतात लेटरमध्ये की जेणेकरून मुलांना कळावं की व्हेरी इम्पॉर्टंट आहे, आपलं पटकन त्या ठिकाणी लक्ष जावं आणि ते आपण जास्त प्रमाणामध्ये ग्रास्प करावं म्हणून ते बोल्ड लेटर आपल्याला दिलेले पाहायला मिळतात. आता आपलं काय काम असणार आहे, आपल्याला ह्या 27 चॅप्टरमध्ये जेवढे जेवढे बोल्ड लेटरमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती व्यवस्थित रीड करायची. पहा तुम्ही इथं आता डेफिनेशन पार्ट करत बसायचं नाही आहे किंवा बोल्ड लेटरमध्ये जे काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते पार्ट नाही करायची, कारण आपणाला त्याचा मीनिंग समजून घ्यायचं आहे. कारण CETला काही तुम्हाला डेफिनेशन लिहायला विचारली जाणार नाही, त्याच्यामधली इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे, त्याचं मीनिंग महत्त्वाचं आहे. त्यामुळे शेवटच्या या पिरियडमध्ये थोडंसं फास्ट का होईना आपणाला हे बोल्ड लेटर्समधली इन्फॉर्मेशन रीड करायची आहे. ठीक आहे. किंवा जर आपण सेकंड चॅप्टर घेतला जीन नेचर एक्सप्रेशन रेग्युलेशन तर याच्यामध्ये सुद्धा फॉर एक्झाम्पल बेन्झर या सायंटिस्टनं कन्सेप्ट सांगितलेला आहे जीनचा आणि त्यामध्ये त्यानं DNA सिस्ट्रॉन, म्युटॉन, रेकॉन हे पार्ट असं सांगितलेलं आहे. जसं आपण म्हणतो सिस्ट्रॉन इज अ फंक्शनल पार्ट ऑफ द जीन, म्युटॉन इज अ पार्ट ऑफ जीन विच अंडरगोज म्युटेशन, while रेकॉन इज अ पार्ट ऑफ जीन विच अंडरगोज रिकॉम्बिनेशन. अशी काही एक्झाम्पल तुम्हाला इन्फॉर्मेशन बोल्ड लेटरमध्ये दिलेली असणार आहे, ती आपण रीड करणं खूप गरजेचं आहे. आणि काही इन्फॉर्मेशन इटॅलिक वर्ड्समध्ये दिलेली आहे ती फॉलो करा, तीही रीड करणं गरजेचं आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट पॉईंट जो प्रत्येक स्टुडंटकडून स्किप केलाच जातो, कारण प्रत्येकाला असं वाटतं की हे इयर्स जे आहेत पुस्तकात दिलेले आहेत. आता तुम्ही बरं पेज फॉलो केलं पहिलं तर जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की मेंडेलचे जे एक्सपेरिमेंट दिलेले आहेत ते किंवा मेंडेलची बायोग्राफी दिलेली आहे त्याच्यामध्ये बरेचसेच इयर्स आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड चॅप्टर बघितला आपण बायोचा तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सायन्टिस्टचं कॉन्ट्रीब्युशन वेगवेगळ्या इयरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. पहा मी हे सारखे 2 चॅप्टर एक्सप्लेन करते असं नाही, सुरुवातीचे चॅप्टर आपल्याला लक्षात येतात म्हणून मी त्याचे एक्झाम्पल देते. असे कितीतरी चॅप्टर्स आपल्याला बघायचे आहेत सगळे म्हणजे 27 चॅप्टर्स की त्या प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला सायंटिस्टची आणि डिस्कवरीची लिस्ट नक्की मिळणार आहे. प्रत्येक चॅप्टरमध्ये एकही असा चॅप्टर असणार नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला सायंटिस्टचं नाव किंवा त्याची डिस्कवरी पाहायला मिळणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे 11वी आणि 12वीचे सगळे चॅप्टर्स तुम्ही या दृष्टीनं रीड करणं गरजेचं आहे बाय द रोल ऑफ सायंटिस्ट अँड देअर डिस्कवरी. नो डाऊट बायोच्या काही चॅप्टरमध्ये खूप सारी तुम्हाला लिस्ट सायंटिस्टची डिस्कवरी मिळणार आहे किंवा सायंटिस्टची त्यांनी केल्या डिस्कवरीची मिळणार आहे. काही चॅप्टरमध्ये एखादं दुसरं नाव तुम्हाला सायंटिस्टचं पाहायला मिळणार आहे, पण प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला ही इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायचीच आहे फॉर CET पॉईंट ऑफ व्ह्यू. आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथं एक लिस्ट दिलेली आहे
ती लिस्ट आपण नीट वाचूया पहा. आपल्याला माहीत आहे की जॉन मेंडेल, बरोबर आहे का, ग्रेगर जॉन मेंडेल, ह्या मेंडेलची बायोग्राफी आपल्याला दिलेली आहे आणि त्या ठिकाणी मेंडेलचा बर्थ तुम्हाला सांगितलेला आहे 22 जुलै 1822. मुलांना असं वाटतं की मेंडेलचा बर्थ हा काय इम्पॉर्टंट नाही आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, पण तो एकदा व्यवस्थित आपणाला रीड करणं गरजेचं आहे, कारण याच्यावर सुद्धा CETला तुम्हाला क्वेश्चन नक्की विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 1865मध्ये त्यानं एक पेपर पब्लिश केला होता, एक्सपेरिमेंट इन प्लांट हायब्रिडायझेशन. त्याचं इयर आपल्याला विचारलं जातं. इन 1865 ही पब्लिश हिज पेपर एक्सपेरिमेंट इन प्लांट हायब्रिडायझेशन. ज्या जर्नलमध्ये त्यानं पब्लिश केलं होतं त्या जर्नलचं नाव होतं ॲन्युअल प्रोसिडिंग ऑफ नॅचरल हिस्ट्री सोसायटी, की जे 1866मध्ये काय केलं होतं, पब्लिश केलं होतं. मग CETला तुम्हाला विचारलं जातं एक्सपेरिमेंट इन प्लांट हायब्रिडायझेशन विच इज द पेपर ऑफ द मेंडेल पब्लिश इन. सो ॲन्सर इज 1865. or the journal Annual Proceeding of Natural History Society was published in year 1866. So you have to remember the year and the name of the scientist's contribution, which is very important. Now another example मी तुम्हाला देते, ते म्हणजे PCR टेक्निक, जे कॅरी मुलिस या सायंटिस्टने कॅरी आउट केलं होतं आणि इयर दिलेलं आहे आपल्याला 1983. मग इथं काही ट्रिक्स आपल्याला फॉलो करावे लागतील, कारण साहजिकच आहे प्रत्येक इयर एवढे सायंटिस्ट त्यांनी पब्लिश केले त्यांचं इयर हे लक्षात ठेवणं इतकं इझी नाही. मग काही ठिकाणी आपण काही ट्रिक्स यूज करू शकतो आणि आपल्या लाईफमध्ये घडलेले इव्हेंट्स त्या इयरमधले त्याच्या ट्रिकला आपण मॅच करून हे लक्षात ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल पहा, 1983मध्ये इंडिया ओन फर्स्ट वर्ल्ड कप, आणि आपण काय सांगितलेलं आहे 1983मध्ये कॅरी मुलिसनं PCR टेक्निक तयार केलेलं आहे. मग 1983मध्ये इंडिया वर्ल्ड कप जिंकलेलं आहे, त्याचं जर आपण कोरिलेशन 1983मधल्या PCR टेक्निकशी कॅरी मुलिसनं डिस्कवर केलेलं लावलं तर आपल्याला हे टर्म लक्षात ठेवायला सोपे आहे. त्यामुळं इथं जाता जाता काही ट्रिक्स फॉलो करून आपले लाईफमधले इव्हेंट्स त्या इयरला मॅच करून आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा आपण पॉईंट डिस्कस केला, तो म्हणजे सायंटिस्ट आणि त्यांची डिस्कस. आपल्याला पॉईंट सांगायचा म्हणला तर पहिल्याच चॅप्टरमध्ये 12वीच्या आपल्याला H. निल्सन हिले in 1908 has given the concept पॉलिजेनिक इनहेरिटन्स, त्याला दुसरं नाव आहे क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स, हे एक्सप्लेन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे. त्यामुळे 1908मध्ये निल्सन हिलेनं पॉलिजेनिक इनहेरिटन्स किंवा क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स एक्सप्लेन केलेलं आहे. हे आपल्याला इयर लक्षात ठेवायचं आहे, सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं आहे. किंवा डेव्हनपोर्ट अँड डेव्हनपोर्ट, त्याच फर्स्ट चॅप्टरमधल्या 12वीचं आपण सांगतोय. डेव्हनपोर्ट अँड डेव्हनपोर्ट in 1910 discovered inheritance of in skin color मधला इनहेरिटन्स डेव्हनपोर्ट अँड डेव्हनपोर्ट सायंटिस्टनं 1910ला डिस्कवर केलेलं आहे. हे इयर आणि हे सायंटिस्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सो हा जो 7वा पॉईंट आपण बघितला आहे सायंटिस्ट अँड डिस्कवरी, हा CETसाठी महत्त्वाचा आहे. मुलांना कदाचित हा अवघड वाटू शकतो, कारण सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण सायंटिस्ट हे स्किप केलेले असतात, त्यांची इयर तर हे अतिशय अवघड बाब आहे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काहीतरी आपल्याला ट्रिक वापरून हे इयरसुद्धा बघितणं गरजेचं आहे. जर वारंवार ह्या शेवटच्या पिरियडमध्ये तुम्ही त्याची नजर त्याच्या इयरवर किंवा सायंटिस्टवर टाकली तर हे तितकंसं अवघडही वाटणार नाही आपल्याला, आणि जाता जाता त्याची आपल्याला एक्झामसाठी खूप मदत होईल. ठीक आहे. आता मुलांनो आपण पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस करणार आहोत. 8 पॉईंट की ज्याच्यामध्ये आपण लेबल केलेलं आहे फिगर्स अँड चार्ट्स. बायो म्हणलं की आपल्याला पाहायला मिळतात नंबर ऑफ डायग्रॅम्स आर देअर. प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला डायग्रॅम्स पाहायला मिळतात. काही चॅप्टर तर असे आहेत की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या डायग्रॅम ड्रॉ करायला लागतात. जसं रिप्रोडक्शन प्लांटमध्ये आपल्याला खूप साऱ्या डायग्रॅम्स बघायला लागतात.
एखादा असाही चॅप्टर असू शकेल आपला किंवा आहे की ज्यामध्ये एक सिंगल डायग्रॅम नाही, पण मॅक्झिमम जर 27 चॅप्टर्स तुम्ही फॉलो केले तर मेजॉरिटी ऑफ टॉपिकमध्ये तुम्हाला डायग्रॅम्स पाहायला मिळतील. मग फिगर्स अँड चार्टमध्ये मी तुम्हाला काय सांगते पहा, डायग्रॅम काही मुलांना असं वाटतं की CETच्या एक्झामसाठी डायग्रॅम गरजेची नाही, ज्याची तुम्ही प्रॅक्टिस थेरी एक्झामसाठी केलेली आहे. पण तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की CETच्या एक्झामसाठी डायग्रॅममधले लेबल्स तुम्हाला विचारले जातात किंवा 4 डायग्रॅम देऊन त्या डायग्रॅमचे नावं तुम्हाला विचारली जातात. मग आपणाला डायग्रॅम स्केच करत बसायचं आहे का इथं? नाही, तर ओव्हरलुक करायची आहे ती डायग्रॅम आणि त्याच्यावरून आपणाला त्याचं लेबल लक्षात ठेवायचं आहे. मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते. फॉर एक्झाम्पल क्लोरोप्लास्ट. फोटोसिंथेसिस या टॉपिकमध्ये तुम्ही क्लोरोप्लास्टची डायग्रॅम बघितलेली आहे, बरोबर आहे. मग CET एक्झामला काय असू शकतं, ही डायग्रॅम दिली जाते आणि ह्या डायग्रॅम मध्ये लेबलिंग केलं जातं ABCD आणि तुम्हाला ते करेक्ट लेबलिंग विचारलं जातं. म्हणजे 4ही लेबलिंग नाही. फॉर एक्झाम्पल A लेबलिंग दिलं जातं, C दिलं जातं, D दिलं जातं आणि B फाइंड आउट करायचं असतं. मग आपल्याला काय करायचं आहे पहा, ही क्लोरोप्लास्टची डायग्रॅम ओव्हरलुक करायची आहे. आउटर मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन आहे, इंटरनल पार्ट आहे इनर मेम्ब्रेनच्या आत, त्याला तुम्ही स्ट्रोमा म्हणणार आहात. त्यानंतर त्या स्ट्रोमामध्ये तुम्हाला स्टॅक ऑफ कॉईनसारखं स्ट्रक्चर दिसणार आहे, त्याला तुम्ही ग्रॅना लेबल करणार आहात. ग्रॅना नेबरच्या कनेक्ट केलेलं स्ट्रक्चर आहे, त्याला तुम्ही म्हणणार आहात स्ट्रोमा लॅमिली. याचा अर्थ आपणाला प्रत्येक पार्ट हा जाता जाता नुसता ऑब्झर्व करायचा आहे, लेबल्स ऑब्झर्व करायचे आहेत. कारण एक्झाममध्ये जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं असेल तर ऑप्शनवरून आपण त्याचं करेक्ट लेबलिंग आयडेंटिफाय करू शकतो. किंवा समजा रायबोझोम दिलेले आहेत, DNA दिलेले आहेत क्लोरोप्लास्टचे, तर हे सगळं तुम्हाला ओव्हरलुक करणं गरजेचं आहे. त्यामुळं डायग्रॅमवर विचारलेले क्वेश्चन्स आपण इझिली सॉल्व करू शकतो. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्लोरोप्लास्ट सांगितलेलं आहे, तसंच मायटोकॉन्ड्रिया आहे, तसंच सेलचं स्ट्रक्चर आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला इकडे ॲनाटॉपस ओव्ह्यूल, रिप्रोडक्शन प्लांटमध्ये पोलन ग्रेन, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटिफाईड, फिमेल गॅमेटिफाईड, डबल फर्टिलायझेशन, अशा सगळ्या डायग्रॅम्स काय करायच्या आहेत, फॉलो करायच्या आहेत. बायो 2मध्ये बघायला गेलं तर ब्रेनच्या डायग्रॅम, हार्टच्या डायग्रॅम, एक्सिटरी सिस्टीमच्या डायग्रॅम ह्या महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्हाला रिवाईज केल्याच पाहिजेत फॉर देअर लेबलिंग. हा एक विषय झाला फिगर्सबद्दल. आता चार्ट्स देर आर नंबर ऑफ चार्ट्स हे खूप वेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. आता एक चार्टचा जर आपण उल्लेख केला तर रेस्पिरेशन टॉपिक जो 12वीचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ग्लायकॉलिसिस ही जी टर्म आहे ते आपण डिस्कस केलेले आहेत. ओव्हरऑल तुम्हाला माहीत आहे की ग्लायकॉलिसिसमध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन पायरुव्हिक ॲसिड तयार होतं आणि या ग्लायकॉलिसिसच्या एकूण 10 स्टेप्स आहेत पहा. मग तुम्हाला चार्टमध्ये फ्लो डायग्रॅममध्ये ह्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या आहेत. कारण आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक स्टेपमध्ये एका एन्झाईमचा रोल पाहायला मिळतो. काही स्टेप्समध्ये ATP तयार होतात, काही स्टेपमध्ये ATP यूज होतात. हे सगळं आपल्याला एक चार्ट टाईप ही डायग्रॅम लक्षात ठेवून करायचं आहे. किंवा त्याच चॅप्टरमध्ये क्रेब सायकल आपल्याला दिलेली आहे, ही क्रेब सायकलची डायग्रॅम लक्षात ठेवायची आहे. त्याचा एक चार्ट तयार करायचा आहे आपल्याला. चार्ट असा तयार करायचा आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या स्टेपला ATP तयार होतात, कोणतं कंपाऊंड हे 5 कार्बन कंपाऊंड आहे. फॉर एक्झाम्पल अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिड जी क्रेब सायकलमध्ये दिलेलं आहे, इट इज अ 5 कार्बन कंपाऊंड सबस्टन्स. मग अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक कंपाऊंडचे, प्रत्येक सबस्टन्सचे कार्बन नंबर लक्षात ठेवायचा आहे, स्टेप कशी आले हे लक्षात ठेवायचं आहे, कुठे ATP तयार होतात हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यामुळं चार्टद्वारे, फिगरद्वारे आपण हे लक्षात ठेवू शकतो. अशा अनेक फिगर्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल सांगायचं झालं अंडर द फिगर्स आणि चार्ट, तर तुम्हाला माहीत आहे की कंट्रोल कोऑर्डिनेशन टॉपिकमध्ये क्रॅनियल नर्व्स दिलेले आहेत. 12 क्रॅनियल नर्व्स तुम्ही स्टडी केलेले आहात. पण आता एंडला जाता जाता ह्याची रिव्हिजन कशी करायची आहे, तर क्रॅनियल नर्व्सचं नाव, त्याचं नेचर, वेदर इट इज मिक्स टाईप, सेन्सरी टाईप, मोटार टाईप, त्यानंतर त्याचा टाईप, त्याचं फंक्शन, त्याचं लोकेशन, हे आपल्याला इन डिटेल ओव्हरलुक करायचं आहे. ज्यामुळं
ह्या 12 क्रॅनियल नर्व्स आणि त्याचं स्पेसिफिक फंक्शन, त्याचं लोकेशन, त्याचा टाईप आपणाला रिवाईज करता येईल जाता फास्टमध्ये. ठीक आहे. त्यानंतर अजून एक तुम्हाला सांगता येईल एक्झाम्पल, रिसेप्टार अँड इट्स टाईप. जसं आपण कंट्रोल कोऑर्डिनेशनमधलंच एक्झाम्पल घेतलेलं आहे. वेगवेगळे रिसेप्टारच आहेत, आईज, इयर, स्किन, नोज, टंग, किंवा त्या रिसेप्टारचे वेगवेगळे टाईप्स आहेत. हे टाईप्स, ते रिसेप्टार, त्याचं लोकेशन, त्याचं फंक्शनसुद्धा हे आपण चार्टमध्ये व्यवस्थित लक्षात ठेवू शकतो. त्यामुळे हे सगळे चार्ट आपल्याला रिवाईज करणं गरजेचं आहे. ABO ब्लड ग्रुप सिस्टीम तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. 4 ब्लड ग्रुप आहेत आपल्या बॉडीमध्ये ह्युमनच्या, AB आणि O हे ब्लड ग्रुप्स. त्यानंतर ह्या ब्लड ग्रुपचे जिनोटाईप, त्याचे फिनोटाईप. त्यानंतर काहीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं ब्लड ग्रुप जे आहेत हे ब्लड ग्रुप म्हणजे A ब्लड ग्रुप असणारा माणूस कुणाला ब्लड डोनेट करू शकतो, कुणाकडून ब्लड घेऊ शकतो, हे सगळं आपल्याला चार्टमध्ये दिलेलं आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित सांगणं गरजेचं आहे, व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. त्यामुळे 8वा पॉईंट आपण सांगतोय तो आहे फिगर आणि चार्टचा. एक्झाम्पल दिलेत मी काही, अशी तुम्हाला सगळ्या चॅप्टरमधले फिगर्स आणि चार्ट्स काय करायचे आहेत तर रेफर्स करायचे आहेत. 9वा पॉईंट आपण जो डिस्कस करणार आहोत तो आहे रिॲक्शन्स अँड एक्सेप्शन्स. रिॲक्शन्स, आता बायो म्हणलं की तिथं रिॲक्शन्स येतील असं नाही, कारण आपला काही केमिस्ट्रीचा सब्जेक्ट नाही आहे की प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला रिॲक्शन्स असतील. पण बायोमध्ये सुद्धा काही चॅप्टरमध्ये आपणाला रिॲक्शनचा स्टडी करायचा आहे. फॉर एक्झाम्पल जसं रेस्पिरेशन टॉपिक बघितला आपण, त्याच्यामध्ये जर तुम्ही अनएरोबिक रेस्पिरेशन हा पॉईंट घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ग्लायकॉलिसिस, डिकार्बोक्सिलेशन, रिडक्शन ह्या प्रत्येक स्टेप्समध्ये काही रिॲक्शन दिलेले आहेत. त्या रिॲक्शन्स आपण व्यवस्थित ओव्हरलुक करणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला न्यूट्रिशन टॉपिक झालेला आहे 11मध्ये, त्यामध्ये नंबर ऑफ रिॲक्शन दिलेले आहेत स्टमकमध्ये, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, माउथमध्ये. ह्या रिॲक्शन्स आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण याच्यावर काही वेळा किंवा असं म्हणू शकतो आपण डेफिनेटली CETला क्वेश्चन विचारलेलाच आहे. हे मी तुम्हाला सांगितलं रिॲक्शनबद्दल. एक एक्झाम्पल दिले पहा मी रिॲक्शनचं. अशा अनेक रिॲक्शन्स तुम्हाला काही चॅप्टरमध्ये मिळतील, त्या रिॲक्शन्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता एक्सेप्शन्स म्हणजे काय, एखादा रूल काही गोष्टींना फॉलो होत नसेल तर त्याला आपण म्हणतो एक्सेप्ट. मग याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्सेप्शन्स चॅप्टरमध्ये शोधायचे आहेत. मी एक एक्सेप्शन इथे दिलेलं आहे पहा, जेनेटिक कोड म्हणजे जीन, नेचर, रेग्युलेशन, एक्सप्रेशन या टॉपिकमधला पॉईंट आहे. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, ही स्टेटमेंट आपण रीड करूया. जेनेटिक कोड आर युनिव्हर्सल एक्सेप्ट मायटोकॉन्ड्रिया ऑफ ईस्ट अँड मायक्रोप्लाझ्मा. म्हणजे आपण शिकलेलं आहे पाहिजे याच्यामध्ये की जेनेटिक कोड हा युनिव्हर्सल आहे. स्मॉल बॅक्टेरिया, स्मॉल प्रोकॅरियोटिक सेल टू लार्ज हायली इव्हॉल्व्ह कॅरेटिक सेलपर्यंत हा कोड तुम्हाला सारखा सगळ्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. ह्युमनमध्ये सेम आहे, इन्सेक्टमध्ये सेम आहे, बॅक्टेरियामध्ये सेम आहे. बट हा रूल तुम्हाला एक्सेप्ट यांच्यामध्ये पाहायला मिळत नाही. आणि ते कोण आहेत तर ईस्टची मायटोकॉन्ड्रिया आणि मायक्रोप्लाझ्मा. ईस्ट की जी फंगायचं एक्झाम्पल आहे, युनिसेल्युलर एक्झाम्पल आहे, त्याच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये आपल्याला जेनेटिक कोड युनिव्हर्सल पाहायला मिळत नाहीत. आणि ईस्ट मायटोकॉन्ड्रिया ऑफ ईस्ट नंतर मायक्रोप्लाझ्मा. मायक्रोप्लाझ्मा आपल्याला आठवते का बघा, ज्याला आपण सगळ्यात स्मॉलेस्ट सेल म्हणलेलं आहे, जे अनएरोबिक कंडिशनला ग्रो होतं. या मायक्रोप्लाझ्मामध्ये सुद्धा जेनेटिक कोड तुम्हाला युनिव्हर्सल पाहायला मिळत नाही. सो दीज आर द एक्सेप्शन. त्यामुळं तुम्हाला सगळ्या बायोच्या चॅप्टरमध्ये एक्सेप्शन्स कोणते आहेत हे जाता जाता रीड करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा दुसरं स्टेटमेंट मी सांगितलेलं आहे, RBC आर नॉन न्यूक्लिएटेड एक्सेप्ट कॅमल. आता आपण बघितलेलं आहे सर्क्युलेशन टॉपिकमध्ये RBC हे तुम्हाला न्यूक्लिएटेड पाहायला मिळतात जवळजवळ सगळ्या ॲनिमलमध्ये. बट इन मॅमल ग्रुप जर आपण कन्सिडर केला तर मॅमलमध्ये RBC तुम्हाला विदाउट न्यूक्लियस पाहायला मिळतं, त्याला म्हणायचं नॉन न्यूक्लिएटेड. आणि त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन मात्र आहे मॅमलमध्ये, कॅमलचं. इवन दो कॅमल इज अ मॅमल
बट इट न्यूक्लियस हॅज और इट्स RBC हॅज द न्यूक्लियस. त्यामुळे हे एक्सेप्शन मॅमलमधलं दॅट इज कॅमल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, विच इज एक्सेप्शन. त्यामुळं ह्या 27 चॅप्टरमध्ये जाता जाता तुम्ही हायलाईट करा की प्रत्येक थेरीला काही एक्सेप्शन्स आहेत का, आणि हे एक्सेप्शन्स का हायलाईट करा, कारण ते CETला तुम्हाला विचारले जाऊ शकतात डेफिनेटली. ठीक आहे. आता लास्ट पॉईंट आपण बायोच्या विषयी CET विषयी डिस्कस करतोय तो म्हणजे प्रॉब्लेम. आणि मला माहीत आहे मुलं नक्की या प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष करतात, आणि म्हणूनच पहिले 2 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत प्रॉब्लेम्सवर, आणि अजून एक व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सेंड करणार आहे, तो सुद्धा असणार आहे प्रॉब्लेम्सवर. कारण बायोचा आणि प्रॉब्लेमचा संबंध हा खूप लांबचा आहे. फिजिक्समध्ये प्रॉब्लेम शिकताय, केममध्ये शिकताय, परंतु बायोमध्ये प्रॉब्लेम असतील असं नाही. आणि त्यामुळं हे पूर्णपणे बरीच मुलं विसरतात प्रॉब्लेमचा पार्ट, आणि म्हणून आपण तो इथं डिस्कस करतोय. प्रॉब्लेम्स मी ऑलरेडी तुमची घेतलेले आहेत रिप्रोडक्शन प्लांटवर आणि जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्सवर. पण इथं मी जी काही एक्झाम्पल सांगणार आहे प्रॉब्लेमची, यात काही मेन्शन करणार आहे ती तुम्हाला जीन नेचर एक्सप्रेशन रेग्युलेशनवर असणार आहे, जी अजून आपण घेणार आहोत. पुढचं लेक्चर आपलं त्याच्यावरच असणार आहे. ठीक आहे. आता जसं आपण बघा डिस्कस केले होते प्रॉब्लेम गॅमेट कॅल्क्युलेशन. पॅरेंट्सचे जिनोटाईप दिले जातात आणि त्याच्यावरून आपल्याला गॅमेटचं कॅल्क्युलेशन करायला विचारलं जातं, किंवा प्रोजिनीचा टाईप कोणता आहे ते विचारलं जातं, किंवा फेनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो एक्झाम्पलवरून विचारला जातो, किंवा नायट्रोजनस बेस कॅल्क्युलेशन विचारलं जातं. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप खूप महत्त्वाचे आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स या प्रॉब्लेमकडे अजिबात लक्ष देत नाहीत, आणि याच्यावरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे 4 ते 5 विचारले जातात ते आपल्याला सोडवता येणार नाही. तर बायोमध्ये तुम्हाला जर चांगला स्कोअर करायचा असेल ह्या शेवटच्या काही दिवसामध्ये, कारण कमी खूप वेळ राहिलेला आहे, 100 मार्क्सचा पेपर आपला आहे, आणि जर ज्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे त्यांना 100 आउट ऑफ 100 स्कोअर करण्यासाठी सुद्धा ही माहिती खूप खूप महत्त्वाची आहे. तुम्ही याला लाईटली अजिबात घेऊ नका, कारण या पॉईंटनुसार जर तुम्ही शेवटचा काही दिवस आपल्या जर बायोचा टेक्स्टबुकचा स्टडी केला तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळं 100 आउट ऑफ 100 स्कोअर करायचं असेल तर ही इन्फॉर्मेशन नक्की फॉलो करा. काहींना अबाव 80 काही अबाव 90 मार्क्स पाडायचे असेल तर त्यांना ही इन्फॉर्मेशन ही नक्कीच उपयोगाची आहे, आणि ही इन्फॉर्मेशन त्या मुलांसाठी सुद्धा उपयुक्त आहे की ज्यांनी अजून इन डिटेल या टॉपिकचा स्टडीज केला नाही CET पॉईंट ऑफ व्ह्यू, त्यांनासुद्धा काही ना काही याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जर व्यवस्थित कलेक्ट केली तुम्ही तर तुम्हाला काहीतरी त्यातले MCQ CETला सॉल्व करता येतील. त्यामुळे इन्फॉर्मेशन अतिशय महत्त्वाची आहे. अजून एक मला तुम्हाला जाता जाता सांगावं लागेल, आता या शेवटच्या काही पिरियडमध्ये तुम्ही परत एकदा टेक्स्टबुक हे लाईन टू लाईन रीड करणं गरजेचं आहे. कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हेही माहीत नसेल CETसाठी बेस्ट जर कुठलं रेफरन्स असेल तर तो टेक्स्टबुक आहे. कारण आपण टेक्स्टबुक लाईन टू लाईन जर रीड केलं तर सगळे क्वेश्चन CETचे हे टेक्स्टबुकवरच आधारित असणार आहेत. आणि जे काही आपण दुसरं रेफरन्स बुक घेतो आहे ते कशासाठी घेतो आहे तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ MCQ दिलेले असतात. आपण वाचलेली थेरी त्या MCQवर इम्प्लिमेंट करून आपल्याला ते MCQ सॉल्व करता येतात का यासाठी आपण ते रेफरन्स बुक घेतो आहे. त्यामुळे मुलांनो पहिल्यांदा तुम्ही लाईन टू लाईन टेक्स्टबुक वाचणं गरजेचं आहे, आणि मग रेफरन्स MCQसाठी हे रेफरन्स बुक घेणं गरजेचं आहे. पण आता या शेवटच्या काही दिवसामध्ये तुम्ही MCQ स्टडी करू नका, तर शेवटच्या या काही दिवसामध्ये तुम्ही टेक्स्टबुक लाईन टू लाईन रीड करा. म्हणजे हे जे काही आपण 10 पॉईंट्स ज्याला आपण म्हणलेलं आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ बायोलॉजी डिस्कस केलेले आहेत, या पॉईंटनुसार तुम्हाला अभ्यास केला ते निश्चितच उपयोगी पडेल. तर हे फॉलो करा, आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण परत काही प्रॉब्लेम डिस्कस करणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच.